बदलापुरात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। रिक्षा चालकानं एका अल्पवयीन मुलीचा हात पकडला, त्यावेळेस त्याच्या मैत्रिणीने रिक्षा चालकाच्या डोळ्यात माती फेकली। मैत्रिणीमुळे या अल्पवयीन मुलीची सुटका झाली आहे। बदलापूर पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। वसईत वाहतूक कोंडीमध्ये रुग्णवाहिका अडकली होती। वाहतूक कोंडी सोडवण्यात पोलीस अपयशी असल्याचं चित्र आहे। जवळपास 4 तास रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत अडकली होती। मुंबई अहमदाबाद महामार्गावरील रॉयल गार्डन ससून नवघर ते फाउंटन हॉटेलपर्यंत मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। त्यामुळे विरुद्ध दिशेनं वाहन चालक आपली वाहनं घेऊन जात आहेत। त्यामुळे नागरिक आणि वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून यावर उपाययोजना करण्याची मागणी होती। सिने कलाकारांसाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्यात येणार आहे। कला क्षेत्रातील अभ्यासू संबंधित घटकांकडून सूचना मागवण्यात येतील। कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी ही माहिती दिली आहे। अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे, पूनम ढिल्लो यांच्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक पार पडली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।